हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण PDMC अमरावती या मेडिकल कॉलेजबद्दल फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ बद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, प्रिव्हियस काही व्हिडिओजमध्ये आपण अमरावतीचं जे आर गोडे मेडिकल कॉलेज होतं त्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेजबद्दल डिस्कशन केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि परभणी मेडिकल कॉलेज, कर्जतचं तासगावकर मेडिकल कॉलेज या सर्व कॉलेजबद्दल आपण फी स्ट्रक्चर त्याचप्रमाणे कट ऑफ बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ज्यांनी ते व्हिडिओज बघितले नसेल त्यांनी ते व्हिडिओज बघून घ्यावे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मोटिवेशन या ठिकाणी भेटेल. माय डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण फी स्ट्रक्चर ऑल आणि प्रिव्हियस इयरला किती ऑल इंडिया रँक होती, लास्ट वन या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं, त्याचप्रमाणे स्टेट मेरिट रँक किती होता आणि 2023 मध्ये किती मार्क्स होते लास्ट वन ऍडमिशन झालेलं होतं. आणि माय डिअर फ्रेंड्स, सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा जो स्टेट मेरिट रँक होता त्या रँकनुसार यावर्षी किती मार्क्स एक्सपेक्टेड आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. असे कुठेही नाहीये की याच मार्कवरती हे कॉलेज भेटेल, नो. परंतु या ठिकाणी जो प्रिव्हियस इयरला स्टेट मेरिट रँक होता त्या मार्क्सवरती, त्या रँकवरती यावर्षी एवढे मार्क्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी नक्कीच 5 ते 10 मार्कांनी यापेक्षा कमी या ठिकाणी कट ऑफ नक्कीच होईल, जे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जे कॅटेगरी स्टुडंट आहे त्यांच्यासाठी मी या ठिकाणी कॅटेगरी रँक सुद्धा घेऊन आलेलो आहे. प्रिव्हियस इयरला किती कॅटेगरी रँक वरती कॉलेज भेटलेलं होतं, सेम PDMC अमरावती. त्याचप्रमाणे माय डिअर फ्रेंड्स, कुठल्याही जोपर्यंत आपल्याला स्टेट मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत आपण कॅटेगरी स्टुडंटचा मार्क्स या ठिकाणी प्रेडिक्ट करू शकत नाही. किती मार्क्स वरती कॉलेज भेटू शकते ते अजिबात प्रेडिक्ट करू शकत नाही, बिकॉज कॅटेगरी स्टुडंटला ऍडमिशन हे त्यांच्या कॅटेगरी रँकनुसार होत असते. हा पॉईंट सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा, जेणेकरून व्हिडिओच्या शेवटी कुणाला या ठिकाणी कन्फ्युजन राहता कामा नये. ओके, परंतु आपण सांगितलेलं आहे की प्रिव्हियस इयरच्या स्टेट मेरिट रँक वरती किती मार्क्स एक्सपेक्टेड आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. आणि मी हे सर्व डॉक्युमेंट्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. सर्वांनी ते ठिकाणी रिचेक करून घ्यावे. ओके, प्लीज चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करावे, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. थँक्यू सो मच. ओके, तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. यामध्ये आपण फी स्ट्रक्चर बद्दल फर्स्ट डिस्कशन करणार आहोत. फी स्ट्रक्चर बद्दल डिस्कशन करत असताना इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सगळ्यात पहिले या ठिकाणी ओपन कॅटेगरीची फीज जी आहे, ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 9,62,000 एवढी फीज आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायची आहे. त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी ट्युशन फीज जी आहे, यांनी प्रिव्हियस इयरला 9,62,000 दिलेली होती, परंतु आपल्याला या ठिकाणी ट्युशन फीज जी आहे ती 50% पेड करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट फीज जी आहे ती डेव्हलपमेंट फी 87,455 एवढी फीज असणार आहे. ओके, त्यानंतर विजय NT SBC कॅटेगरीसाठी आपल्याला फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट फीज पेड करावी लागणार आहे, जी की 87,455 एवढी होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी ट्युशन फीज जी आहे, या ठिकाणी ट्युशन फीज ही 0 आहे विजय NT SBC कॅटेगरीसाठी. SC ST कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रकारची फीज नाहीये, ट्युशन फीज 0 आहे. त्याचप्रमाणे डेव्हलपमेंट फीज सुद्धा SC ST कॅटेगरीसाठी या आपल्याला 0 पेड करावे लागणार आहे, कुठल्या प्रकारची फीज नाहीये. या ठिकाणी अदर चार्जेस मध्ये आपल्याला कॉशन मनी आहे, जी की 1 लाख पेड करावे लागणार आहे, रिफंडेबल आहे. आफ्टर कम्प्लिशन ऑफ MBBS आपल्याला भेटून जाईल. ओके, अदर चार्जेस या ठिकाणी 30,000 आहे. सर्व कॅटेगरीसाठी झालं. त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरीसाठी, EWS कॅटेगरीसाठी ट्युशन फीज जी आहे ती या ठिकाणी 5,24,730 एवढी फीज आहे ओबीसी EWS साठी. ओके, आणि बाकी डेव्हलपमेंट फीज या ठिकाणी EWS कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी त्यांनी दिल्याप्रमाणे 87,455 एवढी आहे. ओके, हे होतं कॅटेगरी वाईज. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फॉर गर्ल्स साठी सांगायचे झाले तर यांना ट्युशन फीज जी आहे, सर्व कॅटेगरीच्या गर्ल्समध्ये ट्युशन फीज ही आपल्याला 0 पेड करावी लागणार आहे. कुठल्याही प्रकारची ट्युशन फीज आपल्याला पेड करायची या ठिकाणी नीड नाही आहे. ओके, सर्व कॅटेगरीच्या गर्ल्ससाठी
फक्त आणि फक्त ट्युशन फीस 0 आहे. बाकी सर्व चार्जेस या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस झालं, त्याचप्रमाणे कॉशन मनी झाले आणि बाकी काही चार्जेस आहेत सर्वांना पेड करावे लागणार. हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्यावा. आणि त्याच गर्ल्सला ही स्कीम भेटणार आहे ज्यांची फॅमिली इन्कम 8 लाखाच्या खाली आहे. ओके, मी प्रिव्हियस एक व्हिडिओ तयार केलेला आहे एज्युकेशन फ्री एज्युकेशन वरती, तो सर्वांनी बघून घ्यावा. ओके, नेक्स्ट या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ डिस्कशन करणार आहोत की ऑल एससी कॅटेगरीसाठी फर्स्ट ऑफ ऑल बघणार आहोत. एससी कॅटेगरी मध्ये प्रिव्हियस इयरला 2023 मध्ये जो ऑल इंडिया रँक होता 1,30,398 एवढा ऑल इंडिया रँक होती. लास्ट स्टुडंट या ठिकाणी ऍडमिशन झालेलं होतं. स्टेट मेरिट रँक त्या ठिकाणी 10,539 एवढा स्टेट मेरिट रँक होता. आणि कॅटेगरी रँक जो होता एससी कॅटेगरीमध्ये 692 एवढा कॅटेगरी रँक वरती लास्ट स्टुडंट या ठिकाणी पीडीएमसी अमरावतीला ऍडमिशन झालेलं होतं. ओके, मार्क्स बघायचे झाले 479 एवढे मार्क्स होते लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक्सपेक्टेड मार्क्स या वर्षी 10,539 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला 567 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या वर्षी बघायला भेटते. माय डिअर फ्रेंड, परत समजून घ्यावा, या कॉलेजचा हा कट ऑफ असेलच का असं अजिबात नाहीये, परंतु 10,539 या SML वरती आपल्याला या वर्षी 567 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. ज्या दिवशी आपली स्टेट मेरिट रँक येईल त्या दिवशी आपण या ठिकाणी कॅटेगरी वाईज किती रँक आहे त्यानुसार आपल्याला कॉलेज या ठिकाणी कुठलं अलाउड होऊ शकतं त्याच्याबद्दल मी एक सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करेल. कुठल्या कॅटेगरीला किती सीट्स आहे त्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी एक व्हिडिओ सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. मी प्रिव्हियस काही व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कॅटेगरी वाईज किती सीट्स अवेलेबल आहे, परंतु त्यामध्ये काही सीट्स अजून ऍड झालेल्या आहेत. त्यामुळे एक सविस्तर व्हिडिओ आफ्टर स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर मी घेऊन येणार आहे. हा होता एससी कॅटेगरीचा कट ऑफ. ओके, नेक्स्ट एसटी कॅटेगरी बद्दल बघा. एसटी कॅटेगरी मध्ये प्रिव्हियस इयरला जो ऑल इंडिया रँक होता 3,21,492 एवढा ऑल इंडिया रँक होता. स्टेट मेरिट रँक सेम ऑल इंडिया रँक वरती 20,803 एवढा स्टेट मेरिट रँक होता. अँड 363 एवढे कॅटेगरी रँक या ठिकाणी प्रिव्हियस इयरला एसटी कॅटेगरी मध्ये आपल्याला बघायला भेटलेली होती. त्याचप्रमाणे या वर्षी आपल्याला 2023 मध्ये एसटी कॅटेगरीमध्ये प्रिव्हियस इयरला या ठिकाणी 346 एवढे मार्क्स वरती लास्ट स्टुडंट ऍडमिशन झालेला होता. परंतु या वर्षी आपल्याला 20,803 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला 485 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स या ठिकाणी बघायला भेटेल. माय डिअर फ्रेंड्स, हे कशाच्या बेसिसवर मी तुम्हाला सांगत आहे, प्रिव्हियस काही टायमिंग अगोदर या ठिकाणी एनटीएने जी कॉलेज वाईज डाटा या ठिकाणी दिलेला होता त्यानुसार मी हे सांगू शकत आहे की एवढ्या SML वरती एवढे मार्क्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे. परंतु यामध्ये काही करेक्शन होऊन जी नवीन लिस्ट आपल्याला येईल आफ्टर काउन्सिलिंग स्टार्ट झाल्यानंतर ती फायनल लिस्ट असेल त्यानुसार मी परत एकदा व्हिडिओ घेऊन येईल. ओके, हे झालं एसटी कॅटेगरीमध्ये. नेक्स्ट आहे विजय कॅटेगरीसाठी. विजय कॅटेगरीसाठी प्रिव्हियस इयरला जो ऑल इंडिया रँक होता तो 90,104 एवढा ऑल इंडिया रँक होता. स्टेट मेरिट रँक बघायची झाली तर 7,577 एवढा स्टेट मेरिट रँक होते. अँड 145 एवढी कॅटेगरी रँक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेली होती. नीट 2023 मध्ये मार्क्स होते लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचे विजय कॅटेगरीमध्ये 520 कुठे पीडीएमसी अमरावतीमध्ये. आणि या वर्षी आपल्याला 7,577 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती नियर बाय आपल्याला 580 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. ओके, नेक्स्ट विजय कॅटेगरी नंतर आपल्याला या ठिकाणी NT1 कॅटेगरी बद्दल आपण बघूया. NT1 कॅटेगरी मध्ये प्रिव्हियस इयरला जो ऑल इंडिया रँक होता तो होता 1,40,500 एवढा ऑल इंडिया रँक होता. स्टेट मेरिट रँक 9,463 एवढा स्टेट मेरिट रँक होता. आणि लास्ट ऍडमिटेड स्टुडंटचा जो कॅटेगरी रँक होता 122 एवढा कॅटेगरी रँक होता. माय डिअर फ्रेंड्स, 494 एवढे मार्क्स होते. त्याचप्रमाणे 9,463 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती या वर्षी आपल्याला 570 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स बघायला भेटेल. ओके, हे होतं NT1 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट आहे NT2 कॅटेगरी बद्दल. NT2 कॅटेगरीमध्ये आपल्याला ऑल इंडिया रँक जो आहे तो आपल्याला 74,459 एवढा ऑल इंडिया रँक प्रिव्हियस इयर बघायला भेटलेला होता.
त्याचप्रमाणे स्टेट मेरिट रँक जो होता 6252 एवढा स्टेट मेरिट रँक अँड 240 जो आहे कॅटेगरी रँक त्या ठिकाणी बघायला भेटलेला होता. मार्क्स बघायचे झाले 537 एवढे प्रिव्हियस इयरला मार्क्स होते आणि या वर्षी आपल्याला 6252 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला 603 प्लस मायनस 5 एवढे एक्सपेक्टेड मार्क्स आहे. हे होते NT2 कॅटेगरी बद्दल. नेक्स्ट आपण या ठिकाणी NT3 कॅटेगरी बद्दल बघूया. NT3 कॅटेगरी मध्ये जो ऑल इंडिया रँक होता तो आपल्याला 68,037 एवढा ऑल इंडिया रँक वरती लास्ट वर ऍडमिशन झालेलं होतं. स्टेट मेरिट रँक 5702 एवढा स्टेट मेरिट रँक होता. नीट 2023 चे मार्क्स बघायचे झाले 545 एवढे मार्क्स होते आणि या वर्षी आपल्याला 5702 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती, परत एकदा समजून घ्या सर्वांनी, स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला एवढे मार्क एक्सपेक्टेड आहे 607 प्लस मायनस 5. नेक्स्ट ओबीसी कॅटेगरी बद्दल बघायचे झाले तर ओबीसी कॅटेगरी मध्ये प्रिव्हियस इयरला 70,949 एवढा ऑल इंडिया रँक होता. त्याचप्रमाणे स्टेट मेरिट रँक 5,948 एवढा स्टेट मेरिट रँक होता आणि कॅटेगरी रँक जर बघायचा झाला तर 1,688 एवढा कॅटेगरी रँक होता. त्यानंतर या ठिकाणी 542 मार्क्स वरती आपल्याला लास्ट वर ऍडमिशन झालेलं होतं. या वर्षी 5,948 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती आपल्याला ओबीसी कॅटेगरी मध्ये आपल्याला 605 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. ओके, नेक्स्ट ओपन कॅटेगरी बद्दल बघूया. ओपन कॅटेगरी मध्ये ऑल इंडिया रँक जो होता 67,853 एवढा ऑल इंडिया रँक अँड 5,685 एवढा स्टेट मेरिट रँक होता आणि प्रिव्हियस इयरला 545 मार्क्स होते. ओके, आणि 5,685 एवढ्या स्टेट मेरिट रँक वरती या वर्षी आपल्याला 607 प्लस मायनस 5 एवढे मार्क्स एक्सपेक्टेड आहे. हे होतं ओपन कॅटेगरी बद्दल. सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आपण या ठिकाणी डिस्कशन केलेला आहे. तुम्हाला कुठल्या कॉलेज बद्दल माहिती हवी आहे ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकता, जेणेकरून त्या पर्टिक्युलर कॉलेज बद्दल मी इन्फॉर्मेशन घेऊन येऊ शकतो. ओके, थँक्यू सो मच.